महायुती सरकारची खाते वाटपावरती चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळते। दरम्यान भाजप गृह खात्यासह नगर विकास विभाग आपल्याकडे ठेवणार असल्याचंही कळतंय, तर सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। दरम्यान अर्थ खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। भाजपकडे असणारे दोन विभाग ते युतीमधील घटक पक्षांना देण्यास तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप हे आपल्या कोट्यातील महसूल आणि गृहनिर्माण विभाग घटक पक्षांना देणार असल्याचंही कळतंय। दरम्यान पुढे जाण्याआधी मंत्रिमंडळाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावरती आता आपण एक नजर टाकणार आहोत। तर मंत्रिपदाचा संभाव्य फॉर्म्युला काय असू शकतो, कारण ज्याकडे तुम्हा आम्हा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर एकंदरीतच हा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला पाहिल्यानंतर आता कुणाच्या पदरामध्ये कोणती खाती पडू शकतात याचाही आपल्याला अगदी थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे, त्यावर एक नजर टाकूया। तर सुरुवातीला कुणाच्या वाट्याला कोणतं खातं येऊ शकतं, भाजपचे संभाव्य विभाग काय असू शकतात, तर भाजपला मिळू शकतंय गृह खातं, नगरविकास, सामान्य प्रशासन, ग्रामीण विकास, ऊर्जा, पर्यावरण, वन आणि आदिवासी विभाग। त्यानंतर शिवसेनेकडे काय काय असू शकतं, शिवसेनेला संभाव्य विभाग कुठले मिळू शकतात यात समावेश होतोय सार्वजनिक बांधकाम, कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणीपुरवठा आणि वाहतूक विभाग। तर कुणाच्या वाट्याला कोणती खाती यामध्ये राष्ट्रवादीला संभाव्य विभाग कुठले मिळू शकतात, त्यामध्ये अर्थ खातं, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, महिला बाल कल्याण, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन। तर एकंदरीतच कशा प्रकारे हे खाते वाटप होऊ शकतं, त्यामध्ये फॉर्म्युला काय ठरू शकतो, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं येऊ शकतं, कोणता विभाग येऊ शकतो यावरती नजर टाकल्यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।